आय हॅव अ मोबाईल फोन. माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव अ 20 रुपीज. माझ्याकडे 20 रुपये आहे. आय हॅव अ सम न्यूज फॉर यू. माझ्याकडे तुझ्यासाठी काही बातमी आहे. आय हॅव अ रिसीट. माझ्याकडे पावती आहे. आय हॅव अ डिक्शनरी. माझ्याकडे डिक्शनरी आहे. आय हॅव अ कॉम्प्युटर. माझ्याकडे कॉम्प्युटर आहे. आय हॅव अ प्रूफ. माझ्याकडे पुरावा आहे. आय हॅव अ क्लास नाव. माझा आता क्लास आहे. आय हॅव अ मीटिंग नाव. मला आता मीटिंग आहे. आय हॅव अ मॅनी फ्रेंड्स. मला खूप मित्र आहेत. आय हॅव 2 ब्रदर्स. मला 2 भाऊ आहेत. आय हॅव अ 3 डॉटर्स. मला 3 मुली आहेत. आय हॅव सम एक्सपेक्टेशन्स. माझ्या काही अपेक्षा आहेत. आय हॅव सम डाऊट्स. माझ्या काही शंका आहे. आय हॅव ॲन अकाउंट विथ SBI. माझं SBIमध्ये अकाउंट आहे. आय हॅव अ फ्लॅट इन मुंबई. माझा मुंबईमध्ये फ्लॅट आहे. आय हॅव अ फ्रेंड इन दिल्ली. माझा दिल्लीमध्ये मित्र आहे. आय हॅव अ कंट्रोल ओव्हर एव्हरीथिंग. माझा सर्व गोष्टीवर ताबा आहे किंवा सर्व गोष्टीवर नियंत्रण आहे. आय हॅव ॲन इम्पॉर्टंट मीटिंग दिस इव्हिनिंग. माझी आज संध्याकाळी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. आय हॅव अ शॉप ऑन MG रोड. माझी MG रोडवर दुकान आहे किंवा माझं MG रोडवर दुकान आहे. आय हॅव अ हाऊस इन नागपूर. माझं नागपूरमध्ये घर आहे. आय हॅव गॉट अ क्लास नाव. माझा आता क्लास आहे. आय हॅव गॉट अ मीटिंग नाव. माझी आता मीटिंग आहे. आय हॅव गॉट सम डाऊट्स. माझ्या काही शंका आहेत. आय हॅव गॉट अ टेस्ट टुमॉरो. माझी उद्या टेस्ट आहे. आय हॅव गॉट अ हेडेक. माझं डोकं दुखत आहे. आय हॅव गॉट अ सोअर थ्रोट. माझा घसा दुखतोय. आय हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाईम. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. आय हॅव गॉट अ प्रॉब्लेम. मला एक समस्या आहे. आय हॅव गॉट अ स्लाइट कोल्ड. मला थोडीशी सर्दी झाली आहे. आय हॅव गॉट अ बॅड कोल्ड. मला सर्दी झाली आहे. आय हॅव गॉट 3 hours. तुमच्याकडे यू हॅव गॉट 3 hours. तुमच्याकडे 3 तास आहेत. यू हॅव गॉट युअर ओन हाऊस. तुझ्याकडे स्वतःचं घर आहे. यू हॅव गॉट माय सपोर्ट. तुला माझा पाठिंबा आहे. यू हॅव गॉट एव्हरीथिंग. तुझ्याकडे सगळं काही आहे. वी हॅव अबाउट 30 minutes. आपल्याकडे जवळपास 30 मिनिटे आहे. वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. आपल्याकडे खूप वेळ आहे. वी हॅव 2 children. आम्हाला 2 मुलं आहेत. वी हॅव अ प्लॅन. आमच्याकडे योजना आहे. वी हॅव अ कॅट कॉल्ड पुसी. आमच्याकडे पुसी नावाची मांजर आहे. वी हॅव 3 days. आपल्याकडे 3 दिवस आहेत. डू यू हॅव अ फीवर. तुला ताप आहे का. डू यू हॅव परमिशन. तुला परवानगी आहे का. डू यू हॅव अ फॅक्स मशीन. तुझ्याकडे फॅक्स मशीन आहे का. डू यू हॅव अ पासपोर्ट. तुझ्याकडे पासपोर्ट आहे का. डू यू हॅव ग्रँडपॅरेंट्स. तुला आजी आणि आजोबा आहेत का. डू यू हॅव ॲन ॲलर्जी टू डॉग्स. तुला कुत्र्यांची ॲलर्जी आहे का. डू यू हॅव क्रेडिट कार्ड. तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का. डू यू हॅव अ रिसीट. तुझ्याकडे पावती आहे का. डू यू हॅव अ कॅल्क्युलेटर विथ यू. तुझ्यासोबत कॅल्क्युलेटर आहे का. डू यू हॅव हर नंबर. तुझ्याकडे तिचा नंबर आहे का. हाऊ मेनी हँड्स डू यू हॅव. तुला किती हात आहेत. हाऊ मेनी इयर्स डू यू हॅव. तुला किती कान आहेत. हाऊ मेनी टीथ डू यू हॅव. तुला किती दात आहेत. डू यू हॅव अ चेंज फॉर 20. तुमच्याकडे 20चे सुटे आहेत का. डू यू हॅव अ टाईम फॉर टी. तुझ्याकडे चहासाठी वेळ आहे का. डू यू हॅव अ लायसन्स. तुझ्याकडे लायसन्स आहे का. डू यू हॅव ॲनी एक्सपिरियन्स. तुझ्याकडे काही अनुभव आहे.
डू यू हॅव अ रिझर्वेशन? तुमचं रिझर्वेशन आहे का? तुझं रिझर्वेशन आहे का? डू यू हॅव एनी पर्टिक्युलर प्रिफरन्स? तुमची किंवा तुझी काही विशेष पसंती आहे का? प्रिफरन्स म्हणजेच विशेष पसंती. डू यू हॅव एनी इन्फॉर्मेशन अबाउट दिस? याबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे का?